आणि आज देखील बराचसा प्रेक्षक वर्ग त्या प्रिन्स मूवीजला बरोबर जोडला गेला आहे. पण ज्या कोणी अजून यूट्यूबवरती जाऊन प्रिन्स मूवीला सर्च केलं नसेल, सर्च करा, सबस्क्राईब करा, बाजूला त्या घंटीला बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मॅचला होते सुरुवात. ओमकार बॉईज एडवन आणि समोर NCC सफाळे. 8:37 हा पहिला चेंडू पडतोय एडवन संघाकरता. जागेवरच टॅप केला बॅटरने. रोहन अतिशय चांगले उत्कृष्ट दर्जाचे एक युटिलिटी क्रिकेटर आणि जुने जाणते खेळाडू रोहन गाबड हे स्ट्रायकिंग कडे आहे आणि पहिलाच बॉल त्याने डिफेन्सिव्ह खेळलाय. डॉट बॉल. दोन्ही समान जे ताकदीचे संघ येतात ना त्यावेळेला मजा येते मॅचला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण दोघांना एकमेकांची ताकद माहिती आहे. एकमेकांच्या जोडीनं, सोबतीनं, विपक्षात भरपूर क्रिकेट खेळलेत. त्याच्यामुळे प्लस अँड मायनस एकमेकांचे माहिती आहेत दोन्ही संघाला, एडवनलाही आणि NCC सफालेलाही. म्हणजेच फायदा जो जास्त मेहनत करेल त्यालाच होईल. इथे गोलंदाजी मार्गावर तेजस तयार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 2 काढू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. फुल पिच बॉल होता, बॅटरने मिस केलं खऱ्या अर्थाने या चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला असतं तर एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने या चेंडूला आपण जाताना पाहिलं असतं. हा डॉट बॉल. आताच तुम्ही उल्लेख केला मेहनतीचा. बघा, मेहनत, धैर्य आणि संयम ही त्रिसूत्री आहे विजयाची. पण त्याच्या जोडीला एक गोष्ट सांगेल की ज्या मॅचमध्ये जो कमीत कमी चुका करेल तो जिंकेल, मिस्टेक कमी करेल तो जिंकणार आहे. फुल टॉस बॉल थोडासा वर लागलाय, स्टिकर जवळ लागलाय. मिड ऑफला फिल्डर होते, त्याने टिपलाय झेल. पहिला फलंदाज जातोय माघारी. रोहन डिपार्ट्स बाद. कधी कधी आपलं वाढतं शरीर हे सुद्धा आपल्याला साथ देत नसतं. पूर्वी मी अनेक त्यांचे सामने बघितलेत, अनेक इनिंग बघितलेत. मॅच विनिंग इनिंग रोहन गाबड या खेळाडूने आपल्या टीमद्वारे सातत्याने खेळल्यात आणि त्या खेळाडूला बाद केलं जातंय. ब्रॉन्झ डकचा तो शिकार बनलाय. पहिला धक्का लागलाय ओमकार बॉईज एडमन या टीमला. ही एक विकेट महत्त्वपूर्ण होती. जर खेळपट्टीवर उभे राहिले ना तरच धाबा येऊ शकतात आणि रोहन गाबडची ही मोठी विकेट होती. दोन याच्या गोष्टी, एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, कारण सुरुवातीला अर्ली स्ट्राईक करणं गरजेचं आहे. सफाळेच्या संघाला त्यांना माहिती आहे एकदा का खेळपट्टीला स्थिरावले मग धावांचा वेगही येणार वाढणार आणि धावांचा ओघ देखील येणार. त्याच्यामुळे जर सुरुवातीलाच आपण दबाव निर्माण करू शकलो, प्रेशर निर्माण करू शकलो आणि मग येणारा दबाव, येणारा प्रेशर त्या फलंदाजाला चुका करण्यास भाग पाडेल. इथे मिस्टेक झाले, जो पहिला फलंदाज बाद झालाय. ही बघा क्लिअरिटी आहे ही प्रिन्स मूवीजची. प्रत्येक खेळाडूला दाखवलं जातं एकदम जवळून. आपण हे सर्व पाहू शकतो आणि LED वॉल आहे, त्या वॉलवर सुद्धा तुम्ही ते बघू शकताय. धावसंख्या धावपळकर 0, 1 गडी बाद. पुन्हा आता मॅच स्टार्ट टाइम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 8:37 या पहिल्या षटकाला सुरुवात झालं. वेळेचं बंधन आहे आणि वेळेनुसारच आपण मॅच या ठिकाणी बघणार आहोत. नवीन बॅटर जितू आलाय. अभय आणि जितूवर मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या खांद्यावर आता ते ओझं त्यांना घ्यावं लागेल. हाफ ट्रॅकर चेंडूला ऑन साइडला उडवलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. AB ग्रुप ट्रॉफी आलाय चौकार. थँक्यू डीचे. थांबवतो तुम्हाला मध्येच, कारण अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत रॉकी ग्रुप चषकाचे प्रणेते, आयोजक आणि एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय भूपेश पाटील. रॉकी दादांचं आगमन झालं. त्यांच्यासोबतच आगरी दादूस रील स्टार निखिल गाबड यांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. AB ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये आपलं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. आयोजकांच्या वतीने सुद्धा आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि जसं तुम्ही उल्लेख केला गेला तर कारण एक मोठी स्पर्धा म्हणजे त्या विटी लाईनला तर आपण पाहिलं तर वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं, असं रॉकी ग्रुपचं आयोजन, भव्य दिव्य आयोजन ज्याच्या माध्यमातून केलं जात आहे. रॉकी दादा सध्या व्यासपीठावरती आहे, त्याच्या जोडला निखिलजी गावड हे देखील आहेत.
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा दाखवली 4. याच्या अगोदर ज्यावेळेला एक खेळाडू दाखवला होता ना, तुम्ही प्रिन्स मूवीच्या त्या कॅमेऱ्याचा किंवा क्लिअरिटीचा उल्लेख केला होता. आता काय होतं माहिती आहे का, प्रत्येकाला ते आयफोन 17 घ्यावा लागतो प्रो, तर एवढी क्लिअरिटी येते. पण प्रिन्स मूवीज आहेत, चांगलं हाय डेफिशन कॅमेरा जे असलं ना का तसं कॅमेऱ्यावर जे पाहायला मिळतंय प्रिन्स मूवीचं, अगदी म्हणजे बरोबर प्रत्येक खेळाडू तो त्याचं नाव टी शर्टवरचं सर्व काही व्यवस्थित, अगदी क्लीन अँड नीट टेलिकास्ट कसं असावं ते प्रिन्स मूवी या स्पर्धेच्या निमित्तानं दाखवताना. आणि IPL मध्ये सुद्धा असेच कॅमेरे वापरले जात आहेत. प्रिन्स मूवीज सुद्धा चांगलं सपोर्ट्स करत आहे. जसं आपण प्रशांत राऊत यांचे LED वॉल, प्रशांत राऊत म्हटलं तर लीलावती क्रिएशनचे प्रोपरायटर आहेत. त्यांचे LED वॉल ही कलकत्ता वानखेडे या स्टेडियमवर सध्या IPLच्या मॅच करता लागलेली आहे. वळूया आपण मॅचच्या दिशेने. आता दुसरं षटक सुद्धा फार महत्त्वाचं असेल, ते सुद्धा पॉवर प्लेचं षटक असेल. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असेल. 4-1 4 वरती एक अमर आल्यात गोलंदाजीसाठी. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, कारण प्रत्येक प्रेक्षकाला IPL मध्ये खेचून आणायचं तर काहीतरी नवीन करायचं, त्याच्यामुळे ते वॉल लावले जातात. आणि आपले देखील मेगा स्क्रीन आहे, तिथे आपण दाखवत आहेत प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. अकोटाप्याचा चेंडू होता, शॉटॉन पूल केलाय जसा करण्याचा प्रयत्न, स्क्वेअरच्या दिशेने चेंडू चाललाय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील एकच धाव. आणि AB ग्रुपनं देखील तोच प्रयत्न केलाय. जसा बसण्यासाठी व्यवस्थित सुसज्ज व्यवस्था आहेत, पाहुण्यांसाठी देखील तशीच व्यवस्था आहेत, तसा कुठलाही क्षण मॅच बघताना प्रेक्षकांचा मिस होऊ नये म्हणून ती मेगा स्क्रीन आहेत. त्या मेगा स्क्रीनवरती डबल मॅच बघायला मिळतो आणि त्याचा आनंद काही वेगळाच आहे. नाहीतर मग चर्चा करत असता किंवा व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असता दादा काय झालं ते बघ तिकडे म्हणू शकतायत. सध्या 5-1. आता नवीन गोलंदाजाला अमर, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा अमर आहेत. ओ स्विंग अँड मिस, चांगला बॉल खऱ्या अर्थाने बॅटिंग क्रीजचा थोडासा पुढे टाकलाय आणि वळण घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय. हे बघू शकताय, लेग कटर चेंडू होता. थोडासा जो काटा बदलला शेवटच्या क्षणी चेंडून आणि जो बाहेरच्या दिशेने निघून गेला. शपल केलं होतं, उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन केलं होतं, जसं तुम्ही उल्लेख केला. अमर इथे आहेत, अमर तिथे आहेत, पण दोन्ही बॅट्समनला थोडंसं हॅमर करावं लागणार आहे. बॉलवरती हमला करावाच लागणार आहे. जितू स्ट्रायकरला समोर खेळलाय बरोबर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एका टप्प्यानेची चेंडू सीमारेषा पार, हॅमरिंग स्ट्रोक, चौकार. ओव्हर पिच बॉल होता. खोलवर टपाचा चेंडू टाकायचा होता, परंतु तो ओव्हर पिच बनलाय आणि स्ट्रेट फटका पाहायला आला, चौकार. आता पुढचा बॉल, हा ट्रॅकर उडवलाय, हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषेपार. दमदार स्ट्रोक, AB ग्रुप ट्रॉफी षटकार. थँक्यू. हा देखील जर आपण पाहिला तर हा कटर होता, पण लांब टाकला होता. त्या पहिला तो 2-4 मीटरवरती होता, याच्या थोडासा पुढे होता. अकोटाप्याचा चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतला होता. अगदी फोरहँड स्ट्रोक केला हो ना, तसा फोरहँड स्ट्रोक केला प्रयत्न केला. सध्या आमचा हे कॉमेंट्री बॉक्स दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. संदीपजी गावड आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्सच्या मध्ये आहेत. अमर ॲज अ स्कोरर म्हणून अमर देखील चांगलं काम करतात. स्कोर झाला 15. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. ही परफेक्ट लाईन आहे, ही परफेक्ट लेंथ आहे. लाईन आणि लेन या दोन्ही गोष्टीला महत्त्वाचं आहे. जरी लाईन बिघडली, लेन बिघडली, भाई दिशा से भटके तो मिलेंगे फटके. स्कोर जाऊन पोचलाय 15. 1 गडी बाद 15. कुठल्याही क्षेत्राच्या दिशेने चेंडू टाकलाय आणि अगदी योग्य पद्धतीनं या ठिकाणी बीट केलं जातं बॅटरला. पाहूया आता पुढचा बॉल कसा असेल. 15-1. फुल पिच बॉल कव्हरच्या दिशेने खेळायचा होता, पॉईंटच्या दिशेने चेंडू वळतोय. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चांगलं फिल्डिंग. एकच धाव मिळाली. हाच बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर ओमकार बॉईज एडवन टीमची धावसंख्या 1 गडी बाद 16. उर्वरित 4 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया.
ब्रेक नंतर चर्चेकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊया, ऐकूया सुमधुर गीत. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी स्पर्धा अर्थात एबी ग्रुपची स्पर्धा, एबी ग्रुप ट्रॉफी 2026 रविवारपासून सुरू झालेला क्रिकेटचा हा महासंग्राम आपण बघतोय आणि त्यामध्ये आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामधले तिसरा सामना जिथे NCC सपाळे फिल्डिंग करतोय आणि बॅटिंग करताना पहिल्या 2 षटकामध्ये केल्यात एडवनच्या संघाने 16 धावा. सध्या या स्पर्धेचे शिल्पकार अजयजी भोईर दादांना देखील आपण बघतोय आणि जसं त्यांना दाखवलं तसा चेंडू गेलाय बॉर्ड लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. तर ऊर्जा आलीच आणि जसं अजय भोईर सरांचं नाव घेतलं तशी ऊर्जा बॅटरला आली. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 20, एक गडी बाद 20. पुढचा बॉल स्लोवर पण बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी बघायला मिळाली या वेळेला गोलंदाजाची आणि त्यामुळेच बीट केलं बॅटरला. गुड बॉल. बघा थोडासा हलकासा ऑफ कटर चेंडू पाहायला मिळाला. लाईनला मिस केलं होतं हा फटका खेळताना फलंदाजानं. फुलटॉस बॉल समोर खेळायचा होता. डीप ओव्हरनं क्षेत्ररक्षक येतील जोपर्यंत लॉंगॉमला केलं जाईल फील्ड. एक एक धाव थोडंसं कॅज्युअल एफर्ट राहिलाय, साधारण प्रयत्न राहिलाय. शिथिलता आले जसं बाबा रिलॅक्सेशन घातक असतं, कधी शिथिलता थोडीशी घातक असते, कॅज्युअल एफर्ट घातक असतो. या 2 धावांनी स्कोरमध्ये थोडंसं वाढ होईल. धापलकावरती धावा जातील त्या 22 धावा. तिसरं षटक सुरू आहे. तेजस याच्या कोट्यातील आता पुढचा बॉल समोर जुतू करता 21 वर खेळतात जुतू. स्कोअर ऑफ द विकेट. पॉईंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करेल काय? 2 धाव पळून पूर्ण करतात बॅटर. सहजगत्या 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धावा झाल्यात एक गडी बाद 24 धावा. चांगला बॅटिंग टान्स पाहायला मिळाला. 24 धावा दापलकरवरती. अगर त्यांना माहिती आहे मागचा सामना त्याने पाहिला की या मैदानावरती 6 षटकांच्या खेळामध्ये 10चा रन रेट पुरेसा नाहीये. 58 धावांचा पाठलाग झालाय, फक्त 90चा नाही झालाय. पहिल्या मॅचमध्ये 89 धावा केल्या होत्या आणि कदाचित तोच प्रयत्न असेल. तो करून द्यायचा नाही. तेजस नाव तेजस आहे. वेगवान चेंडू हाताला गेला होता, पडला. थोडासा जो उसळी होती ती जास्त होती आणि त्यांना चकित केलं फलंदाजाला. निर्धाव चेंडू. प्रिन्स मोविचची एक खासियत आहे, क्लॅरिटीमुळेच कळतं की बॅटरची काय हालचाल आहेत. ओ स्ट्रेट टू द बॉलर. चेंडू खेळला होता, शतरक्षक त्या ठिकाणी आलेत. चेंडू उचलण्याआधी एक धाव मिळाली. याच बरोबर 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धाव पळकावर एक गडी बाद 25. आपण वळूया अतिथी कक्षामध्ये, ज्या ठिकाणी आलेत आपले पाहुणे मंडळी. नेहमीच रॉकी ग्रुप चषक म्हटला तर मुख्य प्रणेते, मुख्य आयोजक आदरणीय रॉकी दादा भूपेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याकरता माझी विनंती असेल AB दादांना, अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी स्वागत केलं जातं, सन्मान केला जातोय. म्हणतात ना की पैशाने श्रीमंत असलेले माणसं ही पावला पावलावर भेटत असतात. मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. असे आमचे रॉकी दादा मनाने श्रीमंत आहेत. त्याच नंतर रील स्टार. रील बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे की आपला आगरी माणूस कुठेतरी पुढे चाललाय. निखिल गावड, आगरी दादूस यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. मी हरेश्वर किनी साहेबांना विनंती करतोय आपला शुभ हस्ते त्यांचं स्वागत आपण करायचं आहे, सन्मान आपण करायचा आहे. रील स्टार आहेत. या दोघांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण कौतुक आपलं त्यांच्याकडून व्हायला पाहिजे. जसं आम्ही नेहमीच म्हणत असतो की कौतुक हे नेहमीच दूरच्या लोकांकडून होत असतं. जवळच्या लोकांचा जास्त वेळ हे नावं ठेवण्यात, शंका घेण्यामध्ये जात असतो. थँक्यू सो मच साहेब. त्याच्यानंतर आदरणीय रामदासजी पाटील
साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. मी ए पी दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो स्वागत आणि सन्मान आपण या अतिथी कक्षामध्ये करावा. ए बी ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये सर आपलं सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत असं आणि आयोजकांच्या वतीने आपला हा स्वागत होतोय, आयोजकांकडून हा स्वागत होतोय. पुन्हा वळतो आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण तिथे सज्ज आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आमचे मित्र तुकाराम मांगेला सर. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि जो महत्त्वाचा वेळ या एबी ग्रुप ट्रॉफीला सर्व मान्यवरांनी दिलाय, कारण प्रत्येकाला उत्सुकता असते. अजयजी भोईर यांची संकल्पना, त्याच्या जोडीला एबी ग्रुपनं केलेली मेहनत आणि या बरोबर पालघर जिल्ह्यामध्ये अशी एक स्पर्धा असावी रजनीमध्ये, म्हणजे प्रकाश जोतामध्ये, इथे खेळण्याची संधी आपल्या या ग्रामीण स्तरावरच्या खेळाडूंना मिळणार आहेत. आणि मागच्या 4 पर्व यशस्वी आयोजन केल्यानंतर हे 5वं पर्व आहे स्पर्धेचं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत जितू तरे. 1 जितू बाद झाले आहेत, दुसरे जितू मैदानावरती दाखल झाले आहेत. पहिल्या चेंडूवरती सुनीतला लाभलं आहे यश. फुटॉस बॉल होता, ड्राईव्ह करायचा होता कव्हरच्या दिशेनं, जोपर्यंत कव्हरचे क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोचलाय तो 26 धावा धापलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा 26-26 आणि जवळजवळ 16 मिनिटं झालेत हे चौथं षटक जे सुरू झालंय. धावसंख्या धावपळकर 26 धाबा, 2 गडी बाद 26 धाबा, 1 धाव मिळाली सुनीतच्या या षटकातील दुसऱ्या बॉलवर. आता जितू तरे काय आपल्या कामगिरीवर उतरतील खरे? जितू तरे स्ट्रायकिंगकडे आहेत, धाव बनवायच्या आहेत, गोलंदाजाला विकेट घ्यायची आहे. एक उंच पुरा असा खेळाडू आहे गोलंदाज. ओ जागा बनवली, अगोदरच मनसुबा बनवला होता या चेंडूला पाठवायचा फाईन लेग रिझन मध्ये. फाईन 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 स्ट्रोक, मिळतील धावा 4. एबी ट्रॉफी चौकार. अभय आता स्वीप करायचं होतं, स्वीप करायचं, बॅटच्या खालच्या डोका लागला, डायरेक्ट हिट. टेन्शन वाढवेल. डायरेक्ट हिट बऱ्याच वेळेला काम फिट करतोय. पंच सांगतील टेक्नॉलॉजी मदत घेऊया, पाहूया. पण प्रथम दर्शनी जे एक्सप्रेशन जितू तरे यांच्या चेहऱ्यावरती आहेत ना, भाई मामला थोडासा गडबड आहे. टच अँड गो वाला आहे, टच अँड गो वाला मामला आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर उल्लेख आपण या ठिकाणी केलाय. टेन्शन वाढू शकतं जर जितू तरी हा खेळाडू बाद झाला. बॅटर इज आउट. बॅटरला परत जावं लागतं. स्क्रीनवर सुद्धा तुम्ही LED वॉलवर सुद्धा पाहू शकताय हे सर्व दृश्य. त्यामुळे आता जितू तरेला दुर्दैवीरित्या परत यावं लागतं. हे आमचे प्रेक्षक राजे, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे तुम्ही बघू शकताय. मीत आहेत तिथे चर्चा करतायत आमचे प्रेक्षक राजे. बघा काही आमचे जे खेळाडू आहेत ते मोबाईलवर बिझी आहेत. आपल्या आई वडिलांशी संवाद साधत असतील, आपल्या मित्रांशी संवाद साधत असतील. ट्रेन ग्रुप्स केळवा रोड स्टँड मध्ये हे आमचे प्रेक्षक राजे. आणि इथे तुम्ही बघू शकतायत हे प्रेक्षक राजे काही खेळाडू आपल्या लहान मुलांना घेऊन आलेत. अजय माधवराव गाबड स्टँड मध्ये सुद्धा प्रेक्षक राजे भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. म्हणजेच तुकाराम सर, आनंद हा पैशावर नाही परिस्थितीवर अवलंबून असतो. फुगा विकत घेणारा एक लहान मुलाला तर फुगा विकत घेताना आनंद होतो, त्याच्यानंतर फुगा विकणाऱ्या त्या लहान मुलाला फुगा विकताना आनंद होतोय, आणि काही नंतर फुगे विकत घेतल्यानंतर फुगे फोडायला आनंद होतोय. आता गोलंदाजाला बॅटरने फोडलाय. 6 धावा, सिक्सर, वॉटर स्ट्रोक, कडक षटकार.
थँक्यू. भरपूर चांगला गोय षटकार होता. जो दाबा वाढला होता ना, जसा फुगाचा तुम्ही उल्लेख केला होता, जो प्रेशर वाढला होता ना, त्या प्रेशरला रिलीज करणारा हा षटकार होता आणि तो षटकार ठोकलाय तो पार्थनं. स्कोर मोज ऑन 36 वर 3. 36 त्याच करता झाल्यात, कारण मागच्या चेंडूवरती 6 आलाय. 36 ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला कट करायचं होतं, थोडंसं दुरून केलं होतं. चांगलं यष्टीरक्षण. फार म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता फार कमी असे क्लोज यष्टीरक्षक पाहायला मिळतात. आता रिव्ह्यू घेतलाय त्याच्यामुळे ते बघूया. आता तर संदीपजी अशी परिस्थिती झाली ना, तो यष्टीरक्षक लांब राहतो ना, तो पण ग्लोव्ज घालून राहतो. या असे टेनिस बॉल क्रिकेटची आता सध्या परिस्थिती आहेत. पण चांगलं यष्टीरक्षण सध्या करत असताना मला वाटतं DRS वाईट करता घेतलाय. पण जो आपण यष्टीचा उल्लेख करतो ना, बंटी आहेत पाठीमागे, No doubt. कौतुक त्यांचं आहे. कारण फार कमी आता असे यष्टीरक्षक आहेत ना, ते यष्ट्यानाचे पूर्वी असायचे. पूर्वी इट्स अ फेअर डिलिव्हरी. पूर्वी MRIचा एवढा वजन बॉल होता ना, तेव्हा पण होता. हा चेंडू बघा, शफल केलं होतं आणि जो कट झालाय तो आतमधून कट झालाय असं पंचांनी मत नोंदवलेलं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य निर्णय आपले तिन्ही पंच या मैदानावर देताना दिसत आहेत. पहिल्या रजनीपासूनच त्यांचे योग्य निर्णय आहेत. जतीन बोयाल सर, शाहिद मोमीन सर, नदीम शाह सर चांगलं काम या ठिकाणी करतायत आणि गुणलेखक म्हणून अमर पाटील हे चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रिन्स मूवीजचे प्रोप्रायटर रवी गुळवी आणि त्यांची टीम हे सुद्धा खूप चांगलं वर्क करते. आणि DJ नयन त्यांचं तर कौतुक करेन, कारण आमच्या आवाजाची काळजी खऱ्या अर्थाने त्याने घेतली आहे. वळूया मॅचच्या दिशेने. 3 मी फुगांचा उल्लेख याकरता केला की तसंच क्रिकेटमध्ये आहे. काही खेळाडूंना क्रिकेट खेळताना बरं वाटतंय, काहींना षटकार चौकार ठोकताना बरं वाटतंय, प्रेक्षकांना ते मॅच पाहण्याकरता बरं वाटतंय, आनंद मिळत असतो, उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि काहीतरी ते सट्टा सुद्धा लावत असेल. तो सट्टा असा की हाच संघ जिंकणार, तोच संघ जिंकणार. लागली पैज. 36 वर 3. पुढचा बॉल. ओ स्विच हिट, काम फीट, 6 धाबा, सिक्सर. स्विच इट. त्यांचं नाव अभय आहे, पण त्यांना माहिती आहे आता निर्भय होऊन खेळायचं आहे. थोडासा धैर्य दाखवायचं आहे. स्विच केलं, स्वीट केलं आणि नीटही केलंय. बरोबर मान्यवर जिथे आहेत ना, त्या दिशेनं या चेंडूला पाठवलंय. जणू काय तो MS धोनीवाला चित्रपटामधला तो डायलॉग आहे ना, भाई सिक्सर वही मारना. आता स्वीप केलंय. पहिला स्विच केलं होतं, आता स्वीप केलंय. पण फिल्डिंग ही चांगली. चांगल्या क्षेत्ररक्षकाला डीपवरती लॉग लगेवरनं क्षेत्ररक्षकाला फील्ड केलं. शुभम होते तिथे, शुभमनं चांगलं क्षेत्ररक्षण केले. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचले तो 44-44. मागचा जो फटका केला होता ना, धोनीलाही सांगितलं होतं, धोनी भाई सिक्सर वही मारना ज्या सिलेक्टर बेटे, आणि यांना सांगितले भाई सिक्सर वही मारना ज्या ऑर्गनायझर बेटे है. यस, धोनीची आठवण काढली, त्यामुळेच एक वानखडी स्टेडियमवर घडलेला किस्सा मी थोड्याच वेळात सांगेन. पुढचा बॉल. कोळवटामध्ये चेंडू होता, सरळ बॅटने चेंडूला खून काढलं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो, थ्रो करण्याआधी दुसरी धाव मिळेल काय, शंका निर्माण झालाय. ओहो, पंचांची रिॲक्शन बघा. DRS, अंपायर्स कॉल्स. विकेट आहे की नाही, धावबाद आहे की नाही, ते नॉन स्ट्राईक इन कडे पाहिलं जाईल. कारण हल्ली DRSचा फायदा प्रत्येकाला होतो, ज्याचं इम्प्रूव्हमेंट ही पाहिजेच ना. कारण पूर्वी बघा ना, माणसाने, चला चर्चा आपण करूया. OET स्क्रीनवरती बघा, ज्यावेळेला चेंडू हातामध्ये आला, गॅदर केला, स्टंपला लावलाय, बेस डिस्ट्रॉय झालेत, त्यावेळेला जस्ट शॉट राहिले. इथूनही वाटलं होतं की थोडेसे शॉट राहिलेत आणि पंचांनी सांगितलं इट्स OUT, आउट. आणि अशा मी स्पॉटवरती बऱ्याच वेळेला धावायचं नसतं, थोडं धावायचं नसतं आणि तेच प्रयत्न केला गेला होता. असं वाटलं होतं जोडी जमेल, काहीतरी वेगळं करेल, आणि बाई जसे नजर अटी, इथे तर नजर लागली या जोडीला आणि फलंदाज बाद. पार्थ हा खेळाडू बाद होतोय. षटकाराच्या मदतीनं त्याने आपल्या टीम करता 6 धावा मांडवल्या. परंतु महत्वाची इनिंग आपल्याला जितू या खेळाडूची, अभय या खेळाडूची पाहायला मिळाली. सध्या चांगले बॅटिंग करतोय अभय, कोणताच भय नाही या खेळाडूला.
बघा बघा, अतिशय चांगला बॉल होता, बीट जरूर केलंय, परंतु इम्पॅक्ट कदाचित ऑफ स्टंपच्या बाहेर असावा, त्यामुळेच अपील नाकारली आणि हा डॉट बॉल. नाही, रोहननं तर अपील पण नाही केलं. त्याला तर माहितीच होतं का उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर आहे, त्याच्यामुळे त्याला माहिती होतं. आणि अशीच खेळाडू पाहिजे, नाही तर बाकी जण अपीलच करत राहतात. काही गोष्टी असतात, पिचिंग ऑफ द डिलिव्हरी ते पाहतात. या षटकातीला 5वा चेंडू 45 45 धावा धापलकावरती आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा खाली राहिला चेंडू पडला, खाली राहिला, डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि त्यानंतर हाताळले चेंडू. बघा थोडं खाली राहिलाय, लाईन आली होते, बरोबर लाईनवरती आले होते, पण चेंडू खाली राहिलाय. इट्स अ डॉट बॉल. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि बाहेर निघताना पाहिलाय. 6 मध्ये 14 धाबा. आता स्ट्राईक इनकडे आहे भौतिक हा खेळाडू. 45/4. हाफ ट्रॅकर आणि अगदी योग्य ती ट्रीटमेंट दिली, अभ्यास केला, रीड केलं, फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. AB ग्रुप ट्रॉफी आलाय चौकार. वर जाऊन पोहोचलाय 49 49 धावा झाल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाभोलकर 49. प्रयत्न केला होता 60चा 70चा, त्याच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आयुष्य पण असं बघा, क्रिकेट आणि आयुष्य सारखंच आहे. काय माहिती का, आयुष्यामध्ये पण तुम्हाला मागे जाता येत नाही, क्रिकेटमध्ये पण मागे जाता येत नाही. मागे फक्त कशासाठी जायचं, भूतकाळात जायचं, ते रमायला, आठवणीमध्ये रमायला. भूतकाळात रमायचं, भविष्याची स्वप्न पाहायची, पण जगायचं वर्तमानात. त्याच्यामुळे ऑन प्रेझेंट तुम्हाला राहावं लागणार आहे. ऑन प्रेझेंट तुम्हाला विचार करावा लागतो, ठरवावं लागतं काय करायचं काय नाही करायचं. नाही तर मग तुमची हालत पण बाबा, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल आहे, कोई तो बताए दे इसका हलो मेरे भाई. 5 षटकं संपल्यात. 49-49. परंतु तुकाराम सर, मी तुम्हाला नक्की सांगेन की स्वप्न प्रत्येकाने बघायलाच पाहिजे. स्वप्न बघायलाच पाहिजे आणि पूर्ण करण्याकरता त्याने प्रयत्न करायला पाहिजे. 49/4. आता शेवटचं षटक. लास्ट ओव्हर, लास्ट 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. दोन्ही टीमला देखील विनंती, आपण टॉससाठी रेडी राहा. श्री जागमाता रावले आणि आई सतवाई खार्डी, आपण टॉससाठी या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या देखील आपण पूर्ण करायचे आहेत. कारण जसं तुम्ही उल्लेख केला, स्वप्न जरूर पहा. आणि स्वप्न ती नाही आहेत जी तुम्ही झोपल्यावरती बघता, स्वप्न ती जी तो आपल्याला झोपून देत नाही आहेत. स्वप्न पहा, त्याचा पाठलाग करा. मास्टर ब्लास्टर द गॉड ऑफ क्रिकेट सचिन सरांनी देखील म्हटलंय की स्वप्न पहा, कारण ती खरी ठरतात. कधी तुम्ही मेहनत केली तर. ड्रीम होतं, ट्रू मध्ये येतं, फक्त ती मेहनत तुम्हाला करावी लागते. यस, मेहनत केल्यानंतरच त्याचा फायदा होतो. इथे नेमकं काय झालंय ते आपण बघूया. काय चर्चा होतोय दोन्ही पंचांची. यस, तिसऱ्या मला वाटतं कमिटी मेंबर्सला बोलवलं जातं. हर्षवर किने सर जातीलच, क्रिकेटचा अनुभव. तत्पूर्वी आपण श्री जागमाता रावळे आणि आई सतबाई खार्डी दोन्ही टीमचे कॅप्टन या. प्लेअर लिस्ट तुमच्या आमच्यापर्यंत आली पाहिजे. म्हणूनच तुम्ही इथे संपर्क साधा. टॉस सुद्धा होईल, टॉस सुद्धा आपण करणार आहोत. चर्चा होतं तिथे जशी आपली इथे चर्चा झाली. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. 28चा जो दिवस होता, जी रजनी होती, ते पहिले रजनी आपण पाहिली होते. त्यावेळेला बरेचसे मान्यवर उपस्थित होते, चर्चा करतायत, शंका आशंका निर्माण झाल्यानंतर. परंतु या परिसरामध्ये मी नेहमीच पाहिली डिसिप्लिन, म्हणजे शिस्तप्रियता, शिस्तबद्धता. या पालघर जिल्हा म्हणजे पालघरच्या पुढे आल्यानंतर आपल्याला हे सर्व काही पाहायला मिळतं. आणि जसं तुम्ही उल्लेख केला शिस्तबद्धता, आता काय झालं, टेनिस बॉल क्रिकेटला ना सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती वेळेची शिस्त, टाईम. जर वेळेवर ते आयोजक प्रयत्न करतात, आयोजन भव्य दिव्य असतं, पण कदाचित बऱ्याचशा ठिकाणी संघ उशिरा दाखवतात. मग आयोजकांना नाईलाजतं, 6 षटकांचा सामना 5 वरती आणावा लागतो आणि 5चा 4 आणि मग फायनल 2 ओव्हरची खेळवावी लागते. ती कदाचित खंत आहे. म्हणजे टेनिस बॉल, मी असा दोष नाही देत, पण आज टेनिस बॉल क्रिकेटची ती खंत राहिली आहेत. जर ती वेळेची शिस्त पाळली
तर हे टेनिस बॉल क्रिकेट अजून वरच्या लेवलला जाऊ शकतं. हा, अगदी बरोबर. आणि मग तुम्ही पुढच्या स्टेजपर्यंत पोहोचा. स्टेज म्हणजेच काय, तर एखादी मोठी स्पर्धा ज्यामध्ये तुम्हाला संधी मिळत असतं. ISPL, ISCL, आणखी इंडिया कप, अशा स्पर्धा तुम्ही खेळू शकतायत. हे तुम्ही कटआउट्स बघतायत. संदीप किनी साहेबांचं ते कटआउट्स आहेत, त्यांचा मित्रपरिवार. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सुनीत तयार. बॅटर आलाय, सन्मित आलाय, परंतु इथे बघूया काय घडलंय. खूप चांगला बॉल ब्लॉक होलच्या दिशेने हा चेंडू टाकलाय. जणू काय वाईट यॉर्कर टाकायचा होता. रीड केलं होतं. आता इथून प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय तो 56-57. मागच्या सामन्यामध्ये 57 झाले होते. 58 धावांचा पाठलाग झालाय. टीम आई सतवाई खार्डी आपण प्लेइंग लिस्ट लगे बरा आणि टॉसला रेडी द्या. समोर खेळलाय आवाज आलाय बरोबर टॉकचा आणि चेंडू गेला लॉंग ऑफ बॉर्ड लाईनच्या बाहेर. षटकार. बदलाव होतोय. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे 55. 5 गडी बाद 55. पुढचा बॉल पुन्हा आता सरळ बॅटनेच खेळला जातं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने शतरक्षक आहेत. एक धाव. आता सन्मित स्ट्राईक इन कडे. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा आहेत त्या 5 गडी बाद 56. धावपळक सध्या तरी चांगला वाटतोय. आता ते 56ला कदाचित 65 करायची वेळ देखील आहे. म्हणजे 56 आहेत पण 65 करायची वेळ आहे. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतो 60. NCC सफाळे प्रयत्न करणार विदिन 60. 60च्या आत म्हणजे 10च्या आसपास जो रिक्वायर रन रेट राहील तर त्याचा पाठलाग आपण करू शकू. शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू आहेत. धावा दाबलकावरती 56 धावा. समोर खेळलाय फिल्डर आहे पण त्याच्या डोक्यावरून सन्मितनं थोडंसं कमिट केलंय आणि कमिट करतात कमिटेड स्ट्रोक. षटकार. करता ऑफ स्टंपच्याच बाहेर निघणारा बॉल होता आणि त्या चेंडूला सरळ बॅटने लॉंग ऑफच्या वरून टोळावलं. 6 धाबांनी करता. आता पुढचा बॉल कोळवटामध्ये चेंडू होता, खोदून काढलाय. फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत. थ्रो येण्याआधी या 2 धावा सहजतेने होत आहेत. पूर्ण 3री धाव सुद्धा मिळेल कदाचित. आणि DRS, कारण क्रुशल मोमेंटला हा DRS घेतला गेलाय. यष्ट्या अगोदर पाहिलं जातील तुकाराम सर. नाही पण एक असं वाटलं होतं का बाबा ज्या पद्धतीनं आला यष्टी रक्षक त्याने पाहिलं होतं की बाबा दोन्ही बेल्स पडल्यात की नाही, एक बेल्स आहे की नाही, हे सगळं पाहिलं. कारण पहिला गेला तो उचलण्यासाठी पण दुसऱ्या प्रयत्नात कदाचित थोडासा वेगळा प्रकार झालाय. इथे जर 3 धावा आल्या तर 65 होतील. 2 आल्या तर 65चं टार्गेट असेल. दोन्ही गोष्टी आहेत. 3 आल्या तर 65 न 2 आल्या तर 65चं आव्हान असणार आहे. आणि दुसरं म्हणजे एक आपल्याला विसरून चालणार नाही, एडवन टीमकडे चांगले लेग कटर, ऑफ कटर गोलंदाज आहेत, फिरकीपट्टू आहेत. पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. आपण रिप्ले बघू शकता कशा पद्धतीनं तो बाद झालाय. प्रिन्स मूवी दाखवतील आपल्याला मेगा स्क्रीनवरती की रिप्ले काय सांगतोय. इथे 3 रन झाल्यात नाही झाल्यात. दोन्ही टीममध्ये टॉस देखील होईल आणि पंचांचा निर्णय. कंट्रोल रूम मध्ये सध्या जतीन बुळा सर आहेत. बघा जतीन सर, स्क्रीनवरती बघा ज्यावेळेला आला बेस उडालं त्यावेळेला बॅट हवेमध्ये आणि पंचाकडे इशारा आला इट्स OET आउट. एक बेल्स होता तोच आम्ही जे चर्चा झाली होती की पहिल्यांदा ते स्टंप उडवायला गेले. जागमाता रावळे आणि आई सतवाई खार्डी दोन्ही टीमचे कर्णधार. चला आपण टॉससाठी या. दोन्ही टीमचे कर्णधार झाला या. 64 झालेत. 65चं टार्गेट आहे, लक्षात ठेवा.
NCC सफाळे 65 टू विन. आदरणीय सन्माननीय मंगीजी पंडित आणि रामदासजी पाटील दादा आहेत, त्यांचे शुभस्य करूया. टॉस, पहिला टॉस बघून घ्या. हेड अँड टेल. हेड इज अ कॉल आणि आलाय हेड. टॉस जिंकलाय. त्यामुळे दादा दोघांना शुभेच्छा द्या, तुम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा द्या. आपण टॉस जिंकलाय. जगमाता रावलेच्या कर्णधाराने सर्वप्रथम निर्णय फिल्डिंग करू. हे तर या मैदानावरती भरपूर क्रिकेट तुम्ही खेळले, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आजची रात्र जर पाहिली तर पहिल्या सामन्यामध्ये झाल्या 90च्या आसपास धावा, मागे 58 झाल्या, आताही 60च्या वरती आल्यात. तर फिल्डिंग करताना खार्डी संघाची ताकद ओळखताना काय मनामध्ये टार्गेट असेल की विदिन किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? असं काय पर्टिक्युलर स्कोर आम्ही डिसाईड नाही केला अजून की कितीमध्ये त्यांना रिस्ट्रिक्ट करू, पण कमीत कमी धावामध्ये रिस्ट्रिक्ट करायचा प्रयत्न करू आम्ही. असं पूर्ण टीम अगदी म्हणजे हंगाम आता टेनिस क्रिकेटचा हंगाम जबरदस्त उतरता चाललाय. पण जे फॉर्ममध्ये गोलंदाज आहेत त्याच्याकडनं अपेक्षा असतील की जो जसा तुम्ही उल्लेख केला बाबा कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न. आता एक दोन असे गोलंदाज असतील जे कदाचित त्याला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप आणतील. नक्कीच साहिल असेल, नयंदा असेल आणि माझ्या पण जिम्मेदारी आहे आज. चला, तुम्हाला शुभेच्छा राहतील. आपण कॅप्टनच्या दिशेने जाऊया. खार्डी टीम, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. या मैदानावरती भरपूर क्रिकेट तुम्ही देखील खेळत आणि समोरच्या संघाची ताकद आहे. आता तोच प्रश्न तुम्हाला आहे की बाबा कोण असे 2 ते 3 फलंदाज असतील ज्यांच्यावरती जास्तीत जास्त धावा करण्याची आता जबाबदारी असणार आहे? आज आम्हाला नितेशवर जास्तच भरोसा असेल, कारण की त्याची बॅट लागली तर आम्हाला दुसऱ्या प्लेअरची गरज नाही करत. इथे खेळताना किती मजा येते किंवा किती एन्जॉय आतापर्यंत मागच्या 4 पर्वामध्ये केलाय तुम्ही? हे ग्राउंड बघायला गेलं तर आमच्यासाठी लकीच आहे. ह्या ग्राउंडवर आम्ही 4 वर्ष खेळतोय, 2 वर्ष जिंकल्यात. आता डिसेंबरमध्येच HB ट्रॉफी झाली होती, तिथे पण आम्ही जिंकले. चला, अपेक्षा तीच आहे की जसा खेळ मागच्या 2-3 वर्षामध्ये तुम्ही इथे खेळात, यावर्षी देखील तसाच खेळ अपेक्षित आहेत. रावळे संघ, जगमाता रावळे संघ खेळणार, या मैदानावरती खेळण्याचा अनुभव भरपूर आहेत. त्याही मॅचला मजा येणार आहे. पण चालू मॅचच्या दिशेनं आपण जाऊया. मागचा मॅच टॉस जिंकलाय श्री जगमाता रावळे संघाने. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा मी गोलंदाजी करू, बॅटिंग करेल आई सत्वाई खार्डीचा संघ. पण मॅच तिथे सुरू होतोय, त्या मॅचच्या दिशेने जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. एका बाजूला संदीपजी गावड असतील आणि त्यांना जॉईंट होतील अजितजी पाटील. ओ टू कॉम्बॉक्स. लाख लाख धन्यवाद तुकाराम सर. टॉस सुद्धा झालाय आणि तिथून अहवाल सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलाय. AB ग्रुप ट्रॉफी 2024 मध्ये आलेलं सर्व प्रेक्षक राजांचं आम्ही मनापासून आभार मानतोय, स्वागत करतोय. अफाट गर्दी आजच्या दिवसामध्ये आमच्या या लाडक्या प्रेक्षक राजांची दिसतोय. माझ्या समेत जोडले जात आहेत याच परिसरातील मायकोप गावचे सुपुत्र, महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, रायमिंग वर्ड्सचे बादशाह आहेत आणि अनेक डायलॉग्स ज्यांच्या मुखातून आपण सातत्याने ऐकतायत असे आमचे मित्र अजित पाटील सर. अजित सर, तुमचं स्वागत. सो थँक्यू. वळूया आपण सेकंड इनिंगकडे. एक महत्त्वाची मॅच असणार आहे. NCC सफाळीच्या विपक्ष आपण मॅच बघतोय. प्रथम बॅटिंग करताना धावा आलेले आहेत 64. 65चं टार्गेट असणार आहे. 25 मिनिटामध्ये 5 षटकं परिपूर्ण होणं गरजेचं आहे. एक जबरदस्त नियोजन या स्पर्धेचं आणि सातत्याने मी प्रशंसा करतो या स्पर्धेची, कारण इथे येणारा प्रत्येकजण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. इथे आल्यानंतर एक वर्षभराची ऊर्जा इथून घेऊन जातोय आणि या वेल मॅनेजमेंटची प्रशंसा करताना तो सातत्याने 7 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडला जातोय. कारण एक अभूतपूर्व स्पर्धा, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची टुर्नामेंट म्हणून चर्चेत राहिलेली AB ट्रॉफी आजचा तिसरी रजनी आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होत आहेत. नैतिक पहिला चेंडू बेट केलाय, वॉच केलाय, बॅटचा पेस ओपन केलाय, लॉफ्टेड कट बघायला मिळतोय. चेंडू वेगानं डीप बॅकवर्ड पॉइंटला जातोय. सीमारेषेच्या जवळ फील्ड केलं जाईल. त्याचबरोबर 2 धावा कंप्लीट होत आहेत. विनायक पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. एक आक्रमक बॅटर. हा फलंदाज नेहमी अटॅक करण्याच्या मोमेंटमध्ये असतो आणि तो सातत्याने प्रेशर समोरच्या गोलंदाजाकडे कन्वर्ट करण्याचा त्याची देहबोली नेहमी असते. सर, विनायक पाटील म्हणजेच बाबू स्ट्रायकिंगकडे आहेत आणि अर्थातच अनेक हाफ सेंचुरीज ज्या खेळाडूच्या नावावर आहेत तो स्ट्रायकिंगकडे. मोठा फटका खेळायचा होता. बीट केलं बॅटरला, भन्नाट वेगाने चेंडूला टाकलं
यष्टीरक्षकाला सुद्धा समजलं नव्हतं. हा डॉट बॉल. धावसंख्या धावपळकर 2. टार्गेट होतं 65चं आणि सध्या तरी 2 धावा धावपळकावर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. नैतिक युवा गोलंदाज आपण बघतायत. पुढील चेंडू घेऊन राईट मोर द विकेट विनायक बाबूसाठी. ओहो वडा शॉट. सरळ लॉंग ऑनला स्टँड अँड डिस्पॅच. ही पॉवर आहे त्याच्या रिस्ट मधली. स्लॉट मध्ये आलाय पण ठोक डालेगा. तगडा षटकार. थँक्यू. विविध अँगलने दाखवलं जातं त्याचा हा चेंडू कसा पडलाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू पडलाय आणि त्यामुळेच अगदी योग्य ती दिशा दिली बॅटरने. षटकाराची मदत मिळाली. धावसंख्या पोहोचली 8वर. नैतिक तयार. हाफ ट्रॅकर स्मॅश केलंय फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. AB ग्रुप ट्रॉफी चौकार. थँक्यू. सुंदर बॅटिंग करताना आपण बघतायत. मनाला मोहून टाकणारे बॅटिंगचे शॉट फटक्यांची बरसात बघायला मिळते विनायक उर्फ बाबू यांच्या माध्यमातून. हा त्याचा क्लास आहे आणि नेहमी प्रेशर घेत नसतो. प्रेशर देण्याचं काम करतो. तोडफोड बल्लेबाजीसाठी ओळखला जातोय विनायक पाटील आणि आपला अप्रतिम बॅटिंगने मात्र या ठिकाणी फटके सजवताना. ओ बॅकफुटला जाऊन हलकंसं स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आणि 12 धावांवरती तो खेळतोय. नैतिक युवा गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा. 53 धावा अजूनही पाहिजेत 32 बॉलमध्ये. 32 मध्ये 53चं टार्गेट या वेळेला. आणि दुसरी इनिंग सुरू झाली. ती वेळ जर आपण बघितली तर अर्थातच 9:16 सूचित करण्याचा इरादा केला होता बॅटर बाबूने. बाबूला आता ओळखलंय. गोलंदाजांनी अगदी हालचाली पाहिलेत या बॅटरच्या आणि बीट केलंय मागच्या 2 चेंडूंवर. बघा उगाच घाई केलं असं वाटतं. जर जळून सरळ खेळला असता तर स्कोअर ऑफ द विकेट त्यांना चांगला फटका खेळता आला असतं. धावसंख्या धावपळकावर जर आपण पाहिली तर पहिलं षटक संपले आणि धाबा आहेत धावपळकावर त्या 12 धाबा. कमीत कमी टीम मीटिंग आणि जर टीम मीटिंग करायची झाली तर थोडंसं विकेटच्या बाजूला ही नोंद असू द्या आणि पंचायतीकडे लक्ष देतील की विकेटवरती कुणीही टीम मीटिंग करू नका. धावसंख्या 12 आहे. चांगली 60 आहे. 65चा टार्गेट समोर ठेवले. 53ची गरज आहे. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये ची बॅलन्समध्ये उभी आहे. इथून गोलंदाजानं जर चांगल्या लेंथ लाईनला मेंटेन करणारी गोलंदाजी दाखवली, एक्युरेसी दाखवली, मॅचला मजा येईल. तेजस आपण बघतोय स्ट्राईकवरती. मागचे 6 चेंडू तो नॉनस्ट्राईकिंगकडे होता आणि पूर्णतः तिथून विनायक पाटील यांच्या बॅटिंगचा आनंद ते घेत होते. आता गोलंदाजी ट्रॅकवर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी बोलवलंय अभयला. ज्याला भय नाही तो अभय आहे आणि समोर ज्याचं तेज भन्नाड आहे असा तेजस आहे. यांच्यातलं जे बॅटल आहे, द्वंद्व आहे, रणसंग्राम आहे, तो खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळू शकतो. मिस्टर अभय तयार होत आहेत. लेफ्ट हँड बॅटर समोर आहे तेजस. हाई इन्फॉर्म बॅटर आहे. चांगल्या टचमध्ये बॅटिंग करतोय तो पण तेजस. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. त्यावेळेला आपण बघतोय ऑन साईडला फक्त दिशा दिली, अपीच केले, सिंगल कंप्लीट झाले. 13 रन स्कोर कार्डवरती आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मेरिटवरती खेळताना तेजस बघायला मिळाले. 13 झालेले आहेत. 52ची गरज आहे. काय वाटते सर? असं ध्येय एक असलं पाहिजे की आपल्याला हा मॅच कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. दुसऱ्या बाजूला अभयचं मी कौतुक करेन की पहिल्या इनिंगमध्ये संकटामध्ये असताना 25 धावाची त्याची चांगली इनिंग पाहायला मिळाली आणि तो या षटकामध्ये 1-2 विकेट घेईल असं वाटतं त्यांच्या खेळाडूंना सुद्धा. आणि ह्या मॅचमध्ये पलटवार करतील फिल्डिंग करणाऱ्या एडबन टीमच्या बद्दल बोलायचं झालं तर. आता अभय तयार. ओमकार बॉयज एडबन टीम गोलंदाजी मार्गावर. त्यांचा हा दुसरा गोलंदाज उतरवलाय. समोर बॅटर आहे विनायक पाटील. ओहो विनायक पाटील करता बीट केलंय.
फ्लाईट जास्त दिली होती, लालच दिलं होतं या चेंडूवर. बघा हे बघू शकतायत. आणि बरोबर जर मिस केलं असतं तर कदाचित एज सुद्धा लागले असते. हा डॉट चांगलं- बॉल. चांगला स्टार्ट देत आहेत अभय. समोर विनायक आहेत. पुढील चेंडू आणि इथे शॉर्ट बॉल हाफ ट्रायकरला ठोकलाय. डीप बॅकवर्ड टस्करलेगच्या डोक्यावरनं तगडा षटकार. तिकडे फटके खेळायचं सोडून दिलेत बॅटर विनायकने. अभयच्या ह्या चेंडूवर षटकार आला. धावसंख्या 19. हाफ ट्रॅकर स्मॅश केलाय, चपराक दिली, पाठवलं बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये. सीमारेषे पार मिळतील धावा 4. AB ग्रुप ट्रॉफी आलाय चौकार. थँक्यू डीजे. अजित सर, आता जे हवं होतं ते मिळतंय प्रत्युत्तर देणारे एनसीसी सफाळी टीमला. आणि म्हणूनच मी म्हणत असतो की जे पायाने चालतात ना ते फक्त अंतर कापतात आणि जे डोक्याने चालतायत ते ध्येय गाठतायत. इथे ध्येय गाठायचं आहे या मॅचला जिंकण्याकरता आणि अगदी योग्य बुद्धिमत्ता वापरतोय विनायक पाटील बाबू. खूप चांगला चार्ज झालाय. 2 चेंडूवरती 10 धावा. कुठेतरी हाफ ट्रॅकर आणि त्याच्यानंतर ऑफसाईडला थोडंसं कमी गतीचा चेंडू आणि त्याचा फायदा उचललाय. म्हणजे सांगताना 10 धावा आलेल्या आहेत. ही एक पिक्चर क्लिअर करते की विनायक पाटील मेरिटवरती खेळतात, शांतपणे खेळतात. चेंडूचे बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळायला पाहिजे त्या चेंडूचा समाचार ते चांगले घेत आहेत. पहिले 2 चेंडू आपण बघितले, लेंथ लाईन चांगली होती. आता आपण बघतायत इथे स्लॉटमध्ये चेंडू ऑन साईडला खेळलाय, सिंगल मिळणार आहे तिथे. तो संख्या 1ने पुढे जाईल, 24 वरती पोहोचते. चेंडू आणि फळीतलं जे द्वंद्व आहे ना, क्रिकेट हा खेळ असा आहे की तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागत असतो. तो गोलंदाजाने फलंदाजाला रीड केला ना तर तो त्याला थोडंसं जखडून ठेवतो आणि जर बॅटरने गोलंदाजाला रीड केला तर षटकार चौकाराची आतषबाजी होत असते. अगदी योग्य उल्लेख केला बुद्धिमत्तेचा. कारण या जगामध्ये सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच बुद्धी, सर्वात मोठं हत्यार म्हणजेच धैर्य आणि सर्वात मोठी सुरक्षा म्हणजेच विश्वास आणि सर्वात गुणकारी औषध म्हणजेच हसू. नो बॉलचा इशारा आलाय. जे बॅटिंग क्रीजच्या बाहेर पडला त्यामुळेच नो बॉलचा इशारा. आणि आश्चर्य म्हणजे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या मोफत असतात. धावसंख्या 25 वरती स्कोर कार्ड पुढे जाताना आपण बघतोय 65चं टार्गेट आहे. 40ची अजूनही गरज आहे. दोन्ही बॅटर सेट झालेले आहेत. इथून मात्र ओमकार बॉयज एडवण संघाचं गेम प्लॅनिंग असेल, एक ब्रेक थ्रू ज्यासाठी जर भेटतोय फ्रीचे संकेत आहे तेजसला. जो शांतपणे खेळतोय त्याला आता आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा बॉल आहे. खूप चांगल्या पद्धतीचा शॉर्ट सिलेक्शन लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा पावित्र्य होता तिथे. तुकाराम सर असते तर नेहमीच म्हटलं असं की दिमाग की बत्ती जलाव. कारण इथे फ्री हिट होता आणि फ्री हिटचा फायदा बॅटरला उचलता आला नाही. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ते 26 धावा. आता 24 बॉल शिल्लक आहेत. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल आपण चर्चा करूया, ते माहिती देऊया. 26 धावा बनलेत. 24 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता. तर 39 धावा होतील की नाही शंका आशंका मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा करता येऊया. ऐकूया सुमधुर गीत. खऱ्या अर्थाने या मॅचने घेतलेली दखल आणि तदनंतर या विभागातील खेळाडूंना मिळालेलं भव्य व्यासपीठ, एक चांगला समन्वय. तुमचा आत्मविश्वास बिल्ड होतो, तुम्ही पुढे जात आहेत
आणि त्यासाठी तुमचा बेस असणं गरजेचं आहे, तुम्हाला व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे. आपल्या स्क्रीनवरती आपण बघतात या स्पर्धेचे संस्थापक माननीय अजयजी भोईर सरांना आमचे कॅमेरामॅन कव्हर करत आहेत. त्यांच्या समवेत रामदासजी पाटील सर आहेत, तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. समोर आदरणीय मंगेशजी पंडित साहेब, उदयजी पुरंदरे साहेब आहेत. तर कॅमेरावर कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण आमचे कॅमेरामॅन देताना आपल्याला बघायला मिळतात. 26 धावा झाल्यात 13च्या सरासरीने. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. आणि तेजस मात्र माघारी परत आहे. सनी आले आणि ज्या विकेटच्या शोधामध्ये होते, डब्ल्यूच्या शोधात, तो विकेट इथे आलाय. थँक्यू. आता यावेळेला तो सापळा रचला होता आणि त्यामध्ये तो अडकलाय. 26 धावांची भागीदारी झाल्यानंतर बॅटर परतलाय मिस्टर तेजस. 3 चेंडूंमध्ये 4 चेंडूंमध्ये 2 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. 10 मध्ये 23 वर खेळतोय विनायक पाटील. 26 धावा बनलेत, 39 पाहिजेत, चेंडू शिल्लक आहेत 23 मध्ये 39ची आवश्यकता. आता विनायक पाटील बाबू याला साथ देण्याकरता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तुषार हा खेळाडू तुका असं म्हटलं जातं या खेळाडूला सुद्धा. या गोलंदाजाने विकेट तर मिळवलाय, सनीला सफलता मिळाली. धावसंख्या 26 वर 1. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय आणि खरोखरच चांगला फटका पाहायला मिळाला. अतिशय चांगला बॅटचा फेस ओपन करून स्कोरीज थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं, फायदा उचलला. यावेळेला 3 धाबांचा आणि 3 ने भर पडली. धावसंख्या 29, 1 बाद 29 धाबा. ही चालाकी पाहायला मिळाली बॅटरची. 29 ऑन स्कोर कार्ड. गेली अनेक वर्ष तुषार आणि विनायक ही जोडी सफळ्याच्या नावाला 4 चांद लावताना आपण बघतोय. मंडरम असेल, ओराम असेल, कबड्डी असेल, कुठलेही खेळ असेल, या लोकांनी गाजवून सोडलंय. आणि आज हीच फेमस जोडी मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि त्यांच्या समवेत विनायक. धावसंख्या 29 वरती पोहोचले. सनी ज्यांनी उपलब्धी मिळवले, ब्रेक थ्रू दिले, तो गोलंदाज, यशस्वी गोलंदाज. भरपूर शॉर्ट बॉल आणि काय परफेक्ट टायमिंग आपल्याला बघायला मिळते. थ्रू दी पॉइंट कटचा एक भन्नाट शॉट इथे बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचते ती तब्बल 33 वरती. हा विनायक आहे, रंगात आलाय, खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. रीड करताना स्क्वेअर ऑफ द विकेट खूप चांगला कट शॉट खेळतायत आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला डॉमिनेट करत येतो एक जबरदस्त 4 चौकार. चषक 2023 असोनगर येथील ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू चमकदार कामगिरी करून गेला होता. टायमिंग चांगलं केलंय. फुल टॉस होता, फक्त दिशा दिले. मिड विकेटला फिल्डिंग केली जाईल. एका बाजूने ओमकार बॉयज ॲडव्हान्स संघ म्हटल्यानंतर रोहन आपल्या समोर येतोय. याच्याने युवा खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम सातत्याने केलंय. 35 वर 1 लढावा लागेल. अजूनही मॅच संपला नाही. मॅच बनवण्याकरता 1-2 विकेट एका षटकामध्ये आलंच पाहिजे. थोडंसं स्लोवर वन इन दी एअर. हाफ चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील खेळाडूंना. ओहो, विकेट जाण्याची शक्यता. इथे थ्रो चुकीचा अपघात झाला असता. सुरक्षित आहेत बॅटर. थ्रो चुकीचा केला आणि त्यामुळेच फायदा आता बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. 1 ने धावपळत पुढे गेला. धाबा झाल्यात 1 गडी बाद 36 धाबा. टार्गेट होतं 65चं. रिक्वायर्ड रन रेट 9.67चा. वळी आपण मुख्य मंचाकडे. नुकताच मायखोप गावातील एक अनमोल असे रत्न चंद्र किनी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचा पण शुभ सन्मान करूया.
18-29. Welcome, 18 मध्ये 29 पाहिजेत. अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं करतोय वेलकम. एबी ट्रॉफी म्हटल्यानंतर प्रत्येकाचा आदर तिथे आपण या ठिकाणी करतोय. सर्वांचा मान सन्मान जपणारं व्यासपीठ म्हणजेच एबी ट्रॉफी. आशिषजी म्हात्रे साहेबांचं सुद्धा शुभागमन आम्ही विनंती करतो. आशिष म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान आम्ही उपेजी गरज सरांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया. आशिषजी म्हात्रे साहेबांचं वेलकम. हे सर्व आमचे खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी यशस्वी बनवण्यासाठी खूप मेहनत घेणारे सर्व आमची युवा मंडळी बघायला मिळते. निष्ठावंत आमचे सर्व सक्रिय कार्यकर्ते आपण बघतायत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागताय चार चांद. फटका फसलाय आणि इथे एक महत्वाचा धक्का लागतोय. बडी मछली जाल में फसते हुई, फलंदाज आउट गॉन. खर्च झाला असावा. एक धाव चोरटी मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावपळ पुढे गेलाय आणि धाबा झाल्या आहेत त्या 2 गडी बाद 37 धाबा. रिक्वायर रन रेट वाढलाय. खरं तर एडवन संघ हलक्यामध्ये त्याला घेऊन चालणार नाही. तो वापसीच्या मार्गावर दिसतोय. नाही, गरज आहे. अस्तित्वाची लढाई असते. डू ऑर डाय मॅचेस आहेत. इथे आम्हाला जिंकायचं आहे आणि एबी ट्रॉफीच्या अंतिम दिवसामध्ये आम्हाला पुनश्च यायचं आहे. यासाठी सलगची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक मॅच हा जिंकण्यासाठीच प्रत्येक संघ येते असतो आणि तीच मेहनत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू नैतिक. गुड बॉल. टेन्शन आता फिल्डिंग टीम ने बॅटरकडे वळवल्याचं म्हणायला हरकत नाही. नैतिक एक युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाजाचे फिंगर रोल करण्याची पद्धत, त्याचा गोलंदाजीच्या टप्प्यावरती नियंत्रण खूप चांगलं राहिलंय आणि तुषारला तो हलकसं डॉमिनेट करतो इथे. आणि हे सर्व श्रेय द्यावं लागेल ते रोहन गावडला. एक वरिष्ठ खेळाडू आहे. त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे प्रारंभ केलंय. सरळ बॅटने उचललं या चेंडूला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. थँक यू. प्रेशर हा तुम्ही बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग टीमकडे देता त्यावेळेला तुमचे नियंत्रण भरपूर महत्त्वाचं असतं. नियंत्रण सुटलं. ओरपीच चेंडू होता आणि इथे फलंदाज आपण बघतोय तुषारला. सहजासहजी असे चान्स तो सोडणार नाही. जो प्रेशर बिल्ड केला होता त्यांच्यावरती तो मात्र त्याने या उत्तम दर्जाच्या शॉटने पूर्णतः गोलंदाजाकडे कन्वर्ट केला. धावसंख्या 43. आता 22ची गरज आहे. आपण या ठिकाणी बघतोय चेंडू तुमच्याकडे असणार आहे ते 14 चेंडू 22चं इक्वेशन आहे आणि तुषारच्या बॅटमधनं येणार आहे धावा. आत्मविश्वास वाढवणार आहेत. नैतिक जर कमबॅकिंग करतोय 2 चेंडूमध्ये तर हे बॅटल द्वंद्व रणसंग्राम
खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. ही लाईन परफेक्ट आहे मित्रा आणि ते चुकीचा चेंडू तुमच्या 6 धावत घेऊन गेला. आता मात्र गोलंदाजानं स्वतःला प्रश्न विचारलाय षटकार का आला. थोडंसं बॅक ऑफ द गुडलेन ठेवतोय, फिंगर रोल करतोय, हलकासा कट करतोय आणि तिथे डॉट बॉल. म्हणूनच मी म्हटलं की हे खेळाडू सहजासहजी हार मानणार नाही. चिवट खेळ होतोय त्यांचा. चांगली वापसी करतोय षटकारानंतर कमबॅक. पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा लेग कटर चेंडू बीट केला बॅटरला. गोलंदाज बॅटरला करतोय बीट. गोलंदाजी होते नीट, बॅटर होतो बीट. डॉट बॉल. याचाच अर्थ आता षटक क्रमांक 4 समाप्त झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावपळकावर धाबा आहेत 2 गडी बाद 43. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 11च्या सरासरीने 22 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 22 ची आवश्यकता. मॅच बॅलन्स मध्ये उभा आहे. इथे फिल्डिंग टीम किंवा बॅटिंग टीम कुणीही जिंकू शकतं. लेंथ लाईन मेंटेन करणारी गोलंदाजी, फिंगर रोल करणारी गोलंदाजी, फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवणारी चेंडू हे सफाळे संघाला टेन्शनमध्ये घेऊन येतील. तर रडारमध्ये आलेले चेंडू जर चांगले एक्झिक्युशन बघायला मिळालं NCC सफाळे संघ ड्रायव्हिंग सीटवरती येऊ शकतो. जर तर हे क्रिकेटच्या मैदानावरती चालत नाही, तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर टायमिंगने खेळावं लागणार आहे. 12 मध्ये 22 मोठं टार्गेट नाही आहे, परंतु ते डिफेन्सही केलं जाऊ शकतं आणि अचीवही केलं जाऊ शकतं. एक मॅच खूप चांगल्या दिशेने जाते. हाय व्होल्टेज ड्रामा म्हणायला हरकत नाही आहे. हे षटक भरपूर महत्त्वाचं असणार आहे. आमच्या मुख्य मंचाला कव्हर करताना आमचे कॅमेरामन आपल्याला बघायला मिळतात. स्क्रीनवरती आपण बघू शकाल AB ट्रॉफी 2026चा दैत्यपेमन सोहळा, आमच्या मान्यवरांची मांदियाळी आणि त्यांच्या गोल्डन मेमरीज कव्हर करताना आमचे प्रिन्स मूवीचे कॅमेरामन. गुड वर्क. ओळी आपण मैदानाकडे 12-22चं इक्वेशन आहे. षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाजाला बोलवलंय सनी. समोर किरण गुरुद्वान आहे. डिझर्व करतात मोठे शॉटसाठी. एक उत्कृष्ट विस्फोटक बॅटर आहेत, परंतु इथे त्यांची बॅट तळफेल का हा एक प्रश्नचिन्ह NCC सफाळ्याच्या खाम्यामध्ये विचारला जातोय. आणि शॉर्ट बॉल होता. आप ट्रॅकर पूल केलाय. आपण बघतायत एकता पाटील पडा स्टंडला अभिवादन करतोय. किरणच्या बॅट मधला मच निडेड षटकार. स्कोर मोजून 49. 49 धाबा. 16 पाहिजे होत्या. कडक बेधडक पाठवलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मिळतील धाबा 6. षटकार. मॅचची हवा काढलंय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 55. 2 गडी बाद. आता 10 मध्ये 10. 10 बॉल 10 ची आवश्यकता. चेंडू हवा आहे आणि तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल. खूप चांगलं मॅनेजमेंट पाहायला मिळतं. हरेश वर्किनी सरांचा सुद्धा मी मनापासून आभार मानेन. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच मी जोडलं गेलं. मला जी संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार. आणि या स्पर्धेमधील माझा आजचा शेवटचा दिवस. थँक्यू सो मच ऑर्गनायझर टीम. NCC सफाळी टीमला आता 10 मध्ये 10 पाहिजेत. अजित सर अजून वापस होऊ शकतं. विश्वास पाहिजे. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत, परंतु या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. होय मी करेन. माझ्याकडे विश्वास नावाचा मित्र आहे आणि त्या मित्राला जवळ घेऊनच मी या ठिकाणी पुढे वाटचाल करेन. पाहूया काय करतायत आता ओमकार बॉईज एडबन टीमचे गोलंदाज. 10 मध्ये 10. मॅच पूर्णतः बॅटिंग टीमकडे आले. 2 हुकमे एक्के मैदानाच्या आतमध्ये आहेत. किरण आणि तुषार. 10 मध्ये 10 बनवायची गरज आहे आणि फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. किरण नेहमी
हे शॉट आपल्या बॅटमधनं खेळण्याचा प्रयत्न करतायत. 9 चेंडू आणि 10 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर महत्त्वाचं असते तुमचं शॉट सिलेक्शन. आणि नेहमी आम्ही म्हणत असतो की शब्दाची निवड चुकली की वाक्य बदलतात आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बदलतं. तसं तुमचा शॉट चुकला ना की मॅचचे रिझल्ट बदलत असतात. पुढचा बॉल किरण इथे बनवेल रन असं वाटतं. बॅकवर्ड पॉइंट मध्ये शतरक्षक दूरवरून घेण्याआधी 2 धाबा तो पूर्ण करतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 2 गडी बाद 57 धाबा. कुळा गटातील एक चांगला खेळाडू. काही वर्ष क्रिकेट पासून दूर सुद्धा राहिला, काही कारण सुद्धा होते, परंतु पुन्हा एकदा नव्या दमाने नवीन ऊर्जा घेऊन तो मैदानाच्या आत उतरलाय. नक्कीच जीवनही तसंच आहे. सूर्य अस्ताला गेल्यानंतर पुन्हा जो उगवतो, नवीन यात्रा, नवीन इच्छा, नवीन आकांक्षा घेऊन मनुष्य पुनश्च सकाळी सुरुवात करतो आणि तेच किरणने केले. षटकार आलाय, मॅच आता जवळ जाते, विजयाच्या समीप जात आहेत. किरणचा एक जबरदस्त षटकार आहे, सांगतायत की इथून आपला विजय जवळजवळ सुनिश्चित झालाय, परंतु फिनिश करणं गरजेचं आहे. सर्व क्रीडा रसिकांना एक खुशखबर असेल. कालच्या दिवसामध्ये आपण सक्षमला बघितलं, मॅन फ्रॉम एक लहान पोरगा नवघरचा जो कूलरचा विजेता ठरलाय. आजही आम्ही तुमच्या समोर येतोय की कुपन्स घेऊन. फक्त या मॅच नंतर 20 रुपयामध्ये कुपन असणार आहे खऱ्या अर्थाने. आणि आजचा भाग्यवान विजेता कोण ह्याची चर्चा मागच्या 2-3 मॅचमध्ये आपण करणार आहोत. क्या बात है, आम्हाला सुद्धा कुपन मिळेल. 63 वर 2, आता फक्त 2 धावांची गरज आहे. ओ काय चांगली चपराक दिलाय, आडव्या बॅटचा वापर केलाय, लॉंग ऑफच्या पट्ट्या बाहेर फिनिशिंग टच दिलाय. षटकार बिगी. कॉंग्रॅच्युलेशन एनसीसी सफाई टीम. थँक्यू सो मच. आता पुन्हा एकदा प्रिन्स मूवीचे कॅमेरामॅन या ठिकाणी बिझी राहतील. नुकताच संपलेला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली. किरणची तर बहादर खेळी होती, परंतु त्याही पेक्षा प्रतिस्पर्धी संघाकरता बनला तो खलनायक. टीमचा आहे तो महानायक मिस्टर विनायक. ही इज द मॅन ऑफ द मॅच. रामदास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्याला हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करूया. विनायक कॉंग्रॅच्युलेशन. हँडशेक करण्याकरता दोन्ही संघ सुद्धा पुढे गेलेत. नक्कीच आपण बघतायत मॅन ऑफ द मॅच जे आम्हाला सौजन्य केले माननीय नमिता हर्षल गरत, ग्रामपंचायत सदस्य वक्से केलवा रोड यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच आम्हाला सौजन्य झाले, त्यासाठी आम्ही त्यांना थँक्यू सांगतोय. वेलकम विनायक. विनायक पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. एक धोकादायक खेळाडू. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये त्याला स्कूटी सुद्धा मिळाले असते, परंतु एक तो अंतिम सामना, एक छोटीशी चूक, ज्या चुकीमुळेच त्यांचा संघ 2023 साली विजय शेठ पाटील ससूनगर येथील ती भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा, त्या स्पर्धेमधून बाहेर फेकला गेला. आता सुद्धा विनायक पाटील भरपूर मेहनत करत असतात. दैनंदिन जीवनामध्ये त्यांची मेहनत चालू असते आणि इथे सुद्धा मेहनतीच्या बळावरच त्यांनी या ठिकाणी चांगला खेळ केलाय. विनायक थोडंसं फक्त किरणने सुद्धा बहारदार खेळी केली. अशाच इंटरेस्टिंग मॅच बघण्याकरता प्रेक्षक मोठ्या संख्येने या मैदानावर उपस्थित व्हा. रावळ येथील एक मोठी क्रिकेटची स्पर्धा. प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. रावळ येथील क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, AB ग्रुप ट्रॉफी 2026. स्टिल स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. वळी आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने.
कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत. आता या पहिल्या डावामध्ये आमचे दोन दिग्गज समालोचक अजित पाटील सर आणि तुकाराम सर. दरम्यान माननीय सत्यवानजी पाटील साहेबांचं शुभागमन इथे होतंय. त्यांच्या हृदयाच्या अंतकरणापासून शब्दफुलाने मी हार्दिक स्वागत करतोय. आणि आम्ही विनंती करतोय अजयजी भोईर साहेबांना, अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण माननीय सत्यवानजी पाटील साहेबांचं करतोय या ठिकाणी वेलकम. स्पर्धेचे संस्थापक आपण बघतायत एबी ट्रॉफी आणि माननीय सत्यवानजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान मायेचं पुष्पगुच्छ देऊन आपण अतिथी कक्षामध्ये करतोय आणि वळतोय मॅचकडे. महत्वाची मॅच, घरचा संघ आपला यजमान संघ बघायला मिळतोय. एका बाजूने श्री जागमाता रावळे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई सतवाई खार्डी संघामधलं बॅटल. श्री जागमाता रावळे, श्री जागमाता आईच्या कृपा आशीर्वादाने